कसे आपण सर्वजण प्रभूच्या समक्षतेमध्ये आपण ऍक्च्युली बायबल स्टडी सुरू केलेला आहे. तो आहे आपण देवदूतांबद्दल शिकणार आहोत. येणाऱ्या दिवसांमध्ये शिकत असताना काही भावांनी मला प्रश्न विचारला की 45 दिवसाचे उपास असतात, 40 दिवसाचे असतात. म्हटलं आपण उपासाबद्दल थोडस सांगावं आणि शिकवावं असं मला जाणवलं, म्हणून मी आज तुमच्या समोर उपवास याची सुरुवात कशी झालेली आहे, कुठून झालेली आहे, 40 दिवसाची उपवासाची सुरुवात कशी आणि कुठं त्याचे आपल्याला उदाहरणं दिसतात का, आपण 40 दिवसाचे उपवास केले पाहिजेत का नाही केले पाहिजे. पहिली गोष्ट मी सांगेन की उपवास हा केला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उपवास आणि प्रार्थना ही निश्चित झाली पाहिजे, पण त्याला रूढी नसावी. त्याला परंपरा जी आहे त्या परंपरेनुसार जी वचनातली परंपरा आहे त्याला धरून आपण उपवास आणि प्रार्थनेमध्ये पुढे चाललं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज मैं फास्टिंग के बारे में सिखाने जाने वाला हूँ और उसके लिए हम आगे बढ़ेंगे. उत्पत्ती याचा 10वा अध्याय 8 ते 12 वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 10वा अध्याय 8 ते 12 वचन. आणि हे तुम्हाला उपवास प्रार्थनेचा काय याचा अर्थ काय आहे हे काहीच कळणार नाही सुरुवातीला, पण थोडं पुढे जसं जाऊ इतिहासात तसं आपल्या लक्षात येईल. उत्पत्ती याचा 10वा अध्याय 8 ते 12 वचन कोणतरी वाचा. तेव्हा मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले. उत्पत्ती याचा 10वा अध्याय 8, 9, 10 वचन 12 पर्यंतची. कुशाला निवृत्त झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. 11 वचन. त्या देशातून तो पुढे अश्शुरास गेला व त्याने निनवे, रहोबेत, ईर व कालही ही वसविली. तसेच निनवे व कालह याच्या दरम्यान त्याने रेशम शहर वसविले. हेच ते मोठे शहर होय. हालेलुया. आता हा निम्रोद बद्दल मला तुम्हाला सांगायला पाहिजे, कारण हा निम्रोद जो आहे, निम्रोद या नावाचा अर्थ बंडखोर. निम्रोद जो राजा होऊन गेलेला आहे याचा नावाचा अर्थ बंडखोर होतो. आता हा निम्रोद कोण आहे? हा कुशाचा मुलगा आहे. आता हा कुश कोण आहे? तो निम्रोद आणि नोहाचा हा नातू आहे. हालेलुया. नोहाचा नातू, कुशाचा मुलगा निम्रोद. हालेलुया. नीट लक्ष द्या, हे फार महत्वाचं आहे. मला तुम्हाला इतिहास शिकवायचा आहे छोटासा, की त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की कशा रीतीने एखादी परंपरा रूढी, एखादा म्हणजे नोहाच्या नातवाने, त्याच्या पत्नीने काय गोष्टी केल्या आणि त्याच्यातून कशी एखादी रूढी किंवा काय पद्धती बाहेर आल्या हे आपल्याला शिकायला मिळतं. आपण जे पाहत आहोत, कुशाचा मुलगा म्हणजे नोहाचा नातू हा एक पारधी होता. त्याला बलाढ्य आणि ताकदवर पारधी म्हटलेलं आहे. दुसरं महावीर आणि निन्वे शहर बांधलेलं होतं. शिनार देशात राज्य स्थापन केलं होतं, ज्याला आपण म्हणतो बाबेलचा बुरुज ज्या रानामध्ये बांधला गेला नाही का, ते शिनार रान. पहिले इतिहास याचा पहिला अध्याय 10वं वचन. पहिले इतिहास याचा पहिला अध्याय आणि 10वं वचन. पहिले इतिहास पहिला अध्याय आणि 10वं वचन. पहिले इतिहास पहिला अध्याय आणि त्याचं 10वं वचन काय सांगतो बघूया आपण. 10वं वचन. कुशाला निवृत्त झाला, तो पृथ्वीवर महावीर निपजला. आपल्याला पुरावे मिळतात. ही पुरावे मला तुम्हाला सांगायला पाहिजे त्याला महावीर का म्हणायला लागले. कारण या ठिकाणी निम्रोद या नावाचा अर्थ बंडखोर, दुसरा आपण पाहतो की त्या कुशाचा मुलगा आहे, नोहाचा नातू आहे,
त्याला तो पारधी म्हणून संबोधला जातो. महावीर निन्वे शहर बांधलं त्यांनी, शिनार देशात राज्य स्थापन केलं या माणसाने, आणि या निम्रोदाने त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं. त्याचा एक पुरावा आपल्याला पहिले इतिहास पहिला अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आपल्याला मिळतो. कुशाला निम्रोद झाला, तो पृथ्वीवर महावीर निपजला. हालेलुया. त्याच्यानंतर मिखा 5वा अध्याय आणि 6वं वचन. मिखा 5वा अध्याय 6वं वचन. मिखा 5वा अध्याय आणि 6वं वचन. ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेश मार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील. अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील. आणि या ठिकाणी त्याच्यावरून आपल्या निम्रोदाच्या भूमीत असं लिहिले, प्रवेश करेल. ही निम्रोदाची भूमी आहे. आणि शिनार जे रान आहे त्या ठिकाणी बाबेलचा बुरुज बांधण्यात आला. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, निम्रोद बंडखोर आहे, त्याच्या नावाचा अर्थ 10वा अध्याय 10 वचनामध्ये तो कुशाचा मुलगा आहे, नोआचा नातू आहे, त्याला पारधी म्हटलेला आहे. तो महारथी होता. निन्वे शहर त्याने बांधलं. शिनार रानामध्ये त्यांनी राज्य स्थापन केलं. हे आपल्याला पुरावे मिळतात. शिनारचं रान या ठिकाणी बाबेलचा बुरुज बांधण्यात आला. आणि उत्पत्ती 11:1 मध्ये आपल्याला दिसतं. उत्पत्ती 11वा अध्याय आणि पहिलं वचन. कोणतरी वाचलं तर पटापट फार छान होईल. उत्पत्ती 11:1. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले, तेथे त्यांनी वस्ती केली. आमेन. हालेलुया. तर या ठिकाणी वस्ती झाली, लोक एकत्र झाले. आता या निम्रोद जो आहे त्याच्या बायकोचं नाव सेमीरामस आहे. काय नाव आहे? सेमीरामस. आता ही निम्रोदाची बायको आहे. ही निम्रोदाची बायको आहे. हालेलुया. आता याच्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या. आणि निम्रोदाची बायको याचा जो काही भाग आहे ना, आपल्याला मी जे काही नावं सांगत आहे त्याबद्दल आपल्याला आपल्या सर्वसाधारण गोष्टींमध्ये काही सापडणार नाही, पण इतिहासामध्ये आपल्याला पुष्कळशा गोष्टी सापडतात. सेमीरामस ही निम्रोदाची बायको आहे. ती काय म्हणायची की उत्पत्ती 3:15 प्रमाणे माझ्या उदरी जो जन्म घेईल तो उत्पत्ती 3:15 प्रमाणे असणार. बरं का? माझ्या उदरी जो जन्म घेईल. कोण म्हणतं? ही सेमीरामस म्हणते, निम्रोदाची बायको. हा निम्रोद त्याची बायको जी आहे ती म्हणती की ती राणी होती, मोठी राणी आहे, त्यावेळी त्यांचं राज्य होतं. आणि त्या ठिकाणी ती म्हणते की आपल्याला दिसतं की ती उत्पत्ती 3:15 प्रमाणे म्हणते माझ्या उदरी जो जन्म घेईल तो कोण असणार आहे? उत्पत्ती 3 प्रमाणे. उत्पत्ती 3:15 काय आहे? तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापित. ती तुझे डोके फोडील, तू तिची टाच फोडशील, असं ते वचन आहे. आणि हे वचन येशू ख्रिस्ताबद्दल आहे. स्त्री संतती कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि ही जी उत्पत्ती 3:15 मध्ये जी भविष्यवाणी आहे वचनाची ती येशूबद्दल आहे. पण या भविष्यवाणीला ती आपल्या उदरी जन्म घेणाऱ्या मुलाशी जोडत आहे. कोण? सेमीरामस. आणि हिने ती स्वतःला जोडली. तिच्या उदरी जो जन्म झाला त्याचं नाव तम्मूज आहे. तिच्या उदरी जो जन्म घेतला ज्या मुलाने, त्या मुलाचं नाव तम्मूज आहे. पण मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायला पाहिजे की सेमीरामस ही ज्यावेळेस एक मोठी देवीच म्हणायला लागले तिला, म्हणजे तिची भक्ती करायला लागले लोक. आणि त्यावेळेस तिला जो जन्मास आलेला मुलगा होता ज्याचं नाव तम्मूज आहे, त्याबद्दल लिहिलेलं आहे की आई व मुलाची भक्तीची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. नीट लक्ष द्या की तिने पहिलं काय सांगितलं की माझ्या उदरी जो जन्म घेईल तो कोण असणार? उत्पत्ती 3 प्रमाणे. आता खोट्या गोष्टी कशा स्वतःवर घेतल्या आणि ती राबवण्याचा तिने प्रयत्न कसा केला, दुष्टाच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसतात.
आणि दुसरी गोष्ट, आई व मुलाची भक्ती करण्यास सुरुवात झाली. म्हणजे तिच्या उदरी जो जन्मलेला होता ती म्हणत होती की हा देव आहे, देवाचा पुत्र आहे. कोण म्हणायची? सेमीरामस. त्याचा पुरावा काय द्यायची? उत्पत्ती 3:15चा पुरावा देत होती ती. पण त्या वेळेपासून आई व मुलाची भक्ती करण्यास सुरुवात झाली. कोणती भक्ती व्हायला लागली? आई आणि मुलाची. आपण नाही का पाहतो, आई आणि मुलाची भक्ती होती का नाही? होती का नाही या जगात? आणि ठराविक जर मी नाव घेतलं तर रोम आणि कॅथलिकिझम जे आहे त्यामध्ये आईला पण स्थान दिलं जातं आणि मुलालाही स्थान दिलं जातं. याचं काय कनेक्शन आहे हे आपल्याला पुढे समजेल. दुसरी, ही स्वतःला मोठी पुजारन झाली. ही काय झाली? मोठी भक्ती, म्हणजे एखादी मोठी देवी असं ती स्वतःला सादर करू लागली. तिसरी गोष्ट, ती सर्वात मोठा म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मी आहे असं ती लोकांना सांगू लागली. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग माझ्यातूनच आहे असं ती सांगू लागली. चौथं, पाचवं, ती स्वर्गाची राणी असं संबोधायला लागली. काय? स्वर्गाची राणी. प्रेज द लॉर्ड. सहावं, पापापासून क्षमा देणारी. आता हे मी तुम्हाला एकदम सुरुवातीचं सांगत आहे. कुठलं? येशू ख्रिस्ताचा जन्म पण नाही, येशू बद्दल काही अजून त्या ठिकाणी सुरुवात नाही. बाबेलच्या सिनाय रानामध्ये निम्रोद आणि निम्रोदाची पत्नी सेमीरामस, या सेमीरामसनी जी सुरुवात केलेली आहे ती कशी आहे ते नीट लक्षात घ्या की सैतानाचा जो डावपेच आहे किती जुना आहे. त्या जुना डावपेचामध्ये आज देखील मनुष्य अडकलेला आहे. आज देखील मनुष्य काही पद्धतीमध्ये अडकून गेलेला आहे. आज देखील लोक आईची आणि मुलाची भक्ती करतात. आज देखील लोक देवीला मानतात. आज देखील लोक जी म्हणजे सेमीरामस जी आहे, जी आई आहे, ती आम्हाला पापाची क्षमा देईल असं म्हणतात. आणि पाण्याची सुरुवात कुठून झाली? पवित्र पाण्याची. ती पण सुरुवात सेमीरामस हिने केलेली आहे. पवित्र पाणी देत असं ते. हे बघा, नीट लक्ष द्या की किती जुनं आहे. आम्हाला वाटतं की हे एवढं जुनं आहे मग हे सत्य आहे. निश्चित हे सत्य आहे, पण याची जी सुरुवात करणारी व्यक्ती आहे ही निम्रोदाची पत्नी आहे. निम्रोद आणि त्याची पत्नी सेमीरामस हे आहे. आता यांना जो मुलगा झाला होता त्याचं नाव तम्मूज आहे. काय नाव आहे त्याचं? तम्मूज. त्याचं नाव तम्मूज आहे. तम्मूज. हा जो तम्मूज आहे याबद्दल आपण शिकणार आहोत. इथून सगळे आपल्याला पुढे लिंक सापडेल की पहिली गोष्ट आपल्याला समजलं पाहिजे, निम्रोद कोण होता? तर नोहाचा नातू आहे, कुशाचा मुलगा आहे. हे समजलं. त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे? पारधी होता, तो महावीर होता. त्यांनी निनिवे शहर बांधलं. मग सिनाय रानात त्यांनी सगळे लोक गेले, त्यावेळी त्यांनी बुरुज बांधायला सुरुवात केली आणि मग ते सगळं तुम्हाला माहिती आहे पुढचं. त्याच्यानंतर सेमीरामस कोण आहे? तर निम्रोदाची पत्नी आहे. आणि त्यांना झालेला मुलगा कोण आहे? तर तम्मूज आहे. मग ती भक्ती कशी सुरू झाली? आईची आणि मुलाची भक्ती. येते का लक्षात? आणि मग तम्मूजाची भक्ती. तम्मूज या नावाचा अर्थ होतो सुफलतेचं दैवत. तम्मूज या नावाचा अर्थ होतो सुफलतेचं दैवत. आणि हे सुफलतेचं दैवत म्हणजे यालाच अष्टारोथ देव म्हणतात. जर तुम्ही बायबलचा अभ्यास करणारे आहात तर बायबलचा एक शब्दकोश येतो. त्या शब्दकोशात पान नंबर 176 नंबरच्या पानावर तुम्हाला तम्मूजची माहिती मिळेल. तम्मूज याला सफलतेचं दैवत म्हटलेलं आहे आणि अष्टारोथ देव म्हटलेला आहे. आता हा अष्टारोथ देवाची सुरुवात कुठून झालेली? आपण ज्यावेळेस इतिहास वाचतो, बायबलमध्ये वाचतो, अष्टारोथ देव तो दुसरा तिसरा कोणी नसून निम्रोदचा मुलगा आहे, सेमीरामसचा मुलगा आहे, जो तम्मूज आहे. आणि त्या तम्मूजची भक्ती म्हणजेच अष्टारोथ देवतेची भक्ती करायची लोक. निम्रोद व सेमीरामस यांचा मुलगा याबद्दल आपल्याला बायबलमध्ये काय रेफरन्स मिळतो का? त्याकडे जाऊया. हेजकेल याचा 8वा अध्याय 1 ते 11 वचन. हेजकेल याचा 8वा अध्याय 1 ते 11 वचन.
आणि या ठिकाणी एचकेलाला देवाने दृष्टांत दिलाय. देव सांगत होता की हे घडत आहे ह्या ठिकाणी. तर हे घडत असताना हेचकेलाला सावध केलेलं आहे की इस्रायलाला देवाच्या लोकांना सांगण्यासाठी सावध केलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे, आपण नीटपणे ऐकलं पाहिजे. हेचकेलाचा 8वा अध्याय 1 ते 11 वचन. हेचकेल हेचकेलाचा 8वा अध्याय 6व्या वर्षाच्या 6व्या महिन्याच्या पंचमीस असे झाले की मी आपल्या घरी बसलो होतो व यहूदाचे वडील समोर बसले होते. तेव्हा तेथे प्रभू परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला. यस. मी पाहिले तो एक पुरुष असल्याचा भास मला झाला. त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला व त्याच्या कमरेपासून वर तृणमण्याच्या तेजांसारखा मला भास झाला. त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्य दृष्टीने यरूशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले. तेथे ईर्षेस पेटविणाऱ्या मूर्तीचे आसन होते. मग पहा, मी खोऱ्यात दृष्टांत पाहिला होता त्यासारखे इस्रायलाच्या देवाचे तेच येथे होते. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, आपले डोळे वर करून उत्तर दिशेकडे पहा. मी उत्तरेकडे दृष्टी लावली, तो वेदीवेशीच्या उत्तरेस मंदिराच्या प्रवेश मार्गात ती ईर्षेस पेटविणारी मूर्ती होती. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ते काय करीत आहेत हे पाहतोस ना? मी आपल्या पवित्र स्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगल कृत्ये इस्रायलाच्या घराने येथे करीत आहे. याहूनही अधिक अमंगल कृत्ये तुझ्या दृष्टीस पडतील. मग त्याने मला अंगणाच्या प्रवेश मार्गात आणले. मी पाहिले तो भिंतीला भोग पडले होते. त्याने मला म्हटले, मानवपुत्रा, भिंत खण. मी भिंत खणली, तो पहा एक दार लागले. तेव्हा तो मला म्हणाला, येथे हे लोक कसली दुष्ट व अमंगल कृत्ये करीत आहेत ती पहा. मी आज जाऊन पाहिले, तो सरपटणारे प्राणी, अमंगल पशु व इस्रायल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे भिंतीवर चौकडे काढलेली होती. त्यांच्या पुढे इस्रायल घराण्याच्या वडिलांतले 70 पुरुष उभे असून त्यामध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता. त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते. तेथे धुपाच्या दाट धुराचा परिमळ वर जात होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, इस्रायल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की परमेश्वर आम्हास पाहत नाही. परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे. तो मला म्हणाला, ते याहूनही अधिक अमंगल कृत्ये करीत आहेत. ती पुनरुक्ती तुला दिसून येतील. तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणले. तो तेथे स्त्रिया बसून तम्मुजासाठी शोक करीत होत्या. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, बस त्या ठिकाणी ज्या स्त्रिया जमल्या होत्या त्या कोणासाठी शोक करत होत्या? तम्मुजासाठी. आता मला तुमचं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करायचं की याच्यासाठी का शोक करत होत्या? हा कसा मेला? तम्मूज हा कोण होता? तर हा सेमीरामस आणि निम्रोद यांचा मुलगा आहे. इस्रायलामध्ये जो दृष्टांत यहेजकेलाला दाखवला इस्रायल लोकांबद्दल, तर ती कोणाची भक्ती करत होते, कशी होती ते अजून पुढे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते सूर्याची देखील उपासना करत होते. जर तुम्ही 16वं वचन वाचलं त्याच्यात लिहिलेले की ती सूर्याची देखील उपासना करत होते. म्हणजे या उपासना तुम्हाला दिसतात की त्या काळामध्ये या सगळ्या उपासना होत होत्या. पुढं आता हा जो तम्मूज आहे हा कोण आहे? तर तम्मूज जो आहे हा वचनाप्रमाणे निम्रोद आणि सेमीरामस यांचा मुलगा आहे. तम्मूज हा ज्याप्रमाणे ती काय म्हटली होती की उत्पत्ती 3 प्रमाणे माझ्या उदरी जो जन्म घेईल तो कोण असेल? उत्पत्ती 3 प्रमाणे येशू ख्रिस्ताचं स्थान इथं घेतलेलं आहे त्यांनी. कुणी? तम्मूजाने. हा जो तम्मूज आहे त्यांनी येशू ख्रिस्ताचं स्थान घेतलं. कुणी दिलं त्याला हे स्थान? तर त्याच्या आईने सेमीरामसनी त्याला ते स्थान दिलेलं आहे. कारण ती जाहीर केलं की माझ्या उदरी जो जन्मेल. कारण बघा त्यावेळेचा राजा जो असेल किंवा जो महत्वाचा व्यक्ती तो जे काय बोलेल ते लोक मानायचे आणि ते तसं घडलेलं आहे. आता हा जो तम्मूज आहे, मी एकदम शॉर्ट केला आता मध्ये, तर हा एकदा शिकारीला गेला होता जंगलात आणि त्या जंगलात शिकारीला गेलेला असताना रानडुकरांनी याला मारून टाकलं आणि याला मारून टाकल्यानंतर मग त्याचं प्रेत आणल्यानंतर 40 दिवसानंतर तम्मूज हा जिवंत होईल असं शिक्षण
तम्मूजची आई आणि मग त्यावेळेची मंडळी जी आपण सैतानी मंडळी म्हटलेलं आहे किंवा ज्याला आपण सैतानी चर्च म्हणतो, मंडळी म्हणतो, या लोकांनी त्यावेळेस सुरुवात केलेली आहे की 40 दिवसानंतर तम्मूज हा जिवंत झाला. तम्मूज काय झाला? जिवंत. इथं येशूचा लवलेश नाहीये, काय नाही. बघा, हा इतिहास जर तुम्ही नीट जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला त्याचा रेफरन्स कशात येईल लिहिलेलं ते सांगेल मी पुढं. 40 दिवसानंतर तम्मूज हा जिवंत झाला असं शिक्षण ते देऊ लागले. मग काय व्हायचं? तिसरं वाक, प्रत्येक वर्षी मंदिराच्या कुमारिका व या गोष्टीला मानणारे 40 दिवसाचा उपवास करत होते. कोणते लोक उपवास करायला सुरुवात केली? कोणतं घराणं आहे? नीट लक्ष द्या. कोणतं घराणं आहे? निम्रोदचं घराणं आहे. निम्रोदला जो मुलगा झालेला आहे तो कुशाचा मुलगा आहे आणि नोहाचा नातू आहे निम्रोद आणि सेमिरामस यांना जो मुलगा झाला तो तम्मूज आहे. या तम्मूज हा कशाप्रमाणे आहे? उत्पत्ती 3 प्रमाणे जन्मास आलेला आहे असं सेमिरामस म्हणायचे. आणि तो ज्यावेळेस मेला, कशाने मेला? त्याला काही पुरुष कामावर देऊन मारलेला नाही, त्याला रानडुकरांनी मारला. आणि मेल्यानंतर 40व्या दिवशी तो जिवंत झालेला आहे असं जाहीर करण्यात त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि मग तिथून पुढे प्रत्येक वर्षी कुमारिका मंदिरात एकत्र जमत होते आणि 40 दिवसाचा उपवास करत होते. पुढं ते उपवास करायचे म्हणजे काय? तम्मूजाच्या आठवणीत त्यांचे मरण व जिवंत होणे हे पाळीत होते. तम्मूज मेला आणि जिवंत झाला हे पाळत होते. पुढं 40 दिवसाचा उपवासानंतर आनंदाचा सोहळा मानित असे. त्याचं नाव इस्तार असं आहे. त्याचं नाव इस्तार आहे. आपण त्याला ईस्टर म्हणतो. त्याची सुरुवात कशी ते मी तुम्हाला सांगतोय. पवित्र शास्त्रात ईस्टर हा शब्द कुठंच नाहीये आणि दिलेलाही नाही. पण त्याचं भाषांतर हे जे वलांडन सणासंगती वलांडन सण असंच भाषांतर होतं. पण या दिवशी काय व्हायचं बघा, तुम्हाला एक गंमत मला सांगायला आवडेल. या दिवशी आज देखील तम्मूजची जे रोमन कॅथलिक लोक आहेत, कॅथलिझम जे आहे, रोमन कॅथलिक लोक आहेत जे ईस्टर पाळतात, हे ह्या पद्धतीने पाळतात. नीट लक्षात द्या. 312च्या दरम्यान, इसवी सन 312ला ख्रिस्ती धर्माला रोम मध्ये राजाश्रय मिळालेला आहे. म्हणजे राजकीय आश्रय रोम मध्ये ख्रिस्ती विश्वासाला मिळाला आणि त्या ठिकाणी रोमन साम्राज्यामध्ये ख्रिस्तीत्व रुजलं गेलं. त्याच्या आधीचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर फार मोठा छळ आहे. तुम्हाला शिकवायचं नाही, मला आज जे शिकवायचं आहे ते फार महत्वाचं आहे. आणि ते आहे की हा 40 दिवसाचा उपवास जो सुरू झाला, आज देखील कॅथलिक लोक या गोष्टीला प्राधान्य देतात. प्रेज द लॉर्ड. नीट लक्ष द्या. कसं प्राधान्य देतात? ईस्टर कसा पाळतात हे लोक? त्याला नाव काय दिलं 40 दिवसाच्या उपवासाला? उपवासानंतर आनंदाचा जो सोहळा येत असं त्याला ईस्टर म्हटलेलं आहे. आणि त्या दिवशी ते सदाबहार झाडाचं प्रदर्शन करत असे. सदाबहार झाड म्हणजे टवटवीत असलेलं झाड, याचं प्रदर्शन करायचे. पहिली गोष्ट ते काय करतात? आज देखील तुम्ही कॅथलिक चर्चमध्ये जा, ईस्टरच्या दिवशी तुम्ही काय करता विचारा, ते तुम्हाला सांगतील की सदाबहार. आता ही नवीन पिढीला माहित आहे का मला नाही माहिती, पण जुन्या पिढीला तुम्ही जर विचारलं तर ते सांगतील सदाबहार एखादं झाड असतं जे त्याचं आम्ही काय करतो? प्रदर्शन करतो. नंतर एकमेकाला अंडी देतात, अंडी एग्स एकमेकाला देतात. कोणते एग्स देतात? रंगीत कलरचे, वेगवेगळे कलर केलेले एग्स हे एकमेकाला देतात. आणि त्या दिवशी ते टी आकाराची केक कापतात. कोणत्या आकाराची? टी आकाराची. आता केक कापायची का नाही या तुम्ही ठरवायचं, बाकी मी सांगणार नाही की केक काय ह्या दिवशी का कापायचे. कारण तो पुनरुत्थित झाला. कोण पुनरुत्थित झाला? तम्मूज. त्याच्या आनंदाच्या भरात एक सदाबहार झाड, याच्या फांद्या घ्यायच्या, रंगीत अंडे एकमेकाला द्यायचे आणि एक वेगळ्या नावाचं जे लाकूड आहे त्या लाकडाचे पेटवायचे
आणि केक बनवायचे टी आकाराचा आणि तो एकमेकाला द्यायचे. ही प्रथा आज देखील रोमन कॅथलिक चर्चेसमध्ये पाळली जाते. त्यासाठी आपल्याला विम्बल्टन गाईड टू द बायबल, विम्बल्टन गाईड टू दी बायबल, पान नंबर 213-14 ही माहिती आपल्याला मिळते त्याच्यात. हे जर तुम्ही सर्च केलं तुम्हाला सापडेल, त्याच्यात ही तुम्हाला सगळी माहिती दिसेल. प्रेज द लॉर्ड. नीट लक्ष देत आहात तुम्ही, मला आनंद वाटतो की हे इथपर्यंत मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल की तम्मूज हा जंगलात मारला गेला आणि तम्मूज साठी लोक 40 दिवसानंतर तो जिवंत होईल म्हणून हे लोक सगळेजण प्रतीक्षा करत राहिले आणि यांनी त्याच पद्धतीने उठवलं की तम्मूज हा जिवंत झाला. आणि प्रत्येक वर्षी मंदिराच्या कुमारिका ह्या एकत्र येऊन तम्मूजासाठी 40 दिवसाचा उपवास करतात आणि तम्मूजाच्या आठवणीत व त्याच्या मरणात आणि त्याचं जिवंत होणं हे पाळतात आणि 40व्या दिवशी जो उपवास करतात 40 दिवसाचा, त्या आनंदामध्ये त्याला इस्तार हे नाव दिले गेलेलं आहे. इस्तार हे 8व्या शतकाच्या सुमारास, कितव्या शतकाच्या सुमारास, 8व्या शतकाच्या सुमारात अँग्लो सॅक्सन लोकांनी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा हा दिवस साजरा करण्यासाठी इस्ट्रा देवतेच्या नावावरून इस्टर हे नाव स्वीकारलं. परत मी सांगेन, 8व्या शतकाच्या सुमारास अँग्लो सॅक्सन लोकांनी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा हा दिवस साजरा करण्यासाठी इस्ट्रा देवतेच्या नावावरून इस्टर हे नाव स्वीकारले. अँग्लो सॅक्सन लोकांनी. नीट हा इतिहास आहे, मी तुम्हाला हा इतिहास सांगत आहे. असं लिहिलेलं आहे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, माहितीच्या पुस्तकांमध्ये. आणि इस्टर याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे तर शब्दकोश पान नंबर 37 वरील माहिती अशी आहे. इस्टर साठी मूळ ग्रीक शब्द आहे पाश्चा. मूळ ग्रीक शब्द आहे पाश्चा आणि हिब्रू शब्द आहे पेशाह. या शब्दाचे वलांडन हे भाषांतर होते. वलांडन हे भाषांतर होतं. इस्टर हा शब्द सॅक्सन भाषेतून आलेला आहे. वसंत ऋतूच्या देवतेचा उत्सव व वलांडन सण ज्या सुमारास पाळला जात असे दरवर्षी, त्या सुमारास इस्टर हा सण सॅक्सन लोकांनी वसंत ऋतूच्या देवतेचा उत्सव आणि वलांडन सण याला एकत्र केलं आणि त्याला इस्टर हे नाव देण्यात आलं. व 40 दिवसाच्या उपवासाची सुरुवात अशा रीतीने आपल्याला दिसते. पवित्र शास्त्रात याचा कुठे आधार नाही, पण या सर्व गोष्टींमध्ये त्याची सुरुवात कशी आहे हे तुम्हाला आणि मला सांगायला पाहिजे. आता हा झाला इतिहास, पण उपवासासाठी पवित्र शास्त्र आपल्याला नाकारत नाही. पवित्र शास्त्र उपवासाबद्दल आपल्याला उत्साहित करतं. पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामधले उपवास करणारे लोक मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि मग नव्या करारातल्या लोकांनी कसा उपवास केलेला मी सांगणार आहे. आपल्याला मी तुम्हाला वाटेल की मी जे काही शिकवत आहे हे एखादी रूढी तोडण्यासाठी मी शिकवत नाही, पण जी रूढी आलेली आहे ती रूढी कुठून आलेली आहे हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे आहे. जसं बघा, रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यामध्ये वेगळ्या ज्यावेळेस लोक झाले नाही का, मार्टिन लुथर यांनी ज्यावेळेस प्रोटेस्ट पंथ काढला, प्रोटेस्ट केलं म्हणजे विरोध केला, त्यावेळेस जे लोक निघाले तिथून, जे प्रोटेस्टंट झाले, ते जुन्या पद्धती आपल्यामध्ये घेऊन आले. येते का लक्षात? कशा? तुम्ही जर एखादं झाड उपटलं, छोटस झाड तुम्ही उपटा आणि दुसरीकडे लावायचं असेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही उपटताल तर त्याच्या संगती माती घेऊन येतं ते झाड आणि मग तुम्ही दुसरीकडे लावता. तसंच जे रोमन कॅथलिक मधून प्रोटेस्ट झाले, प्रोटेस्ट ज्यांनी केलं की बाप्तिस्मा शिंपडून किंवा इतर गोष्टी, पुष्कळ गोष्टी आहेत,
त्याला त्यांनी मार्टिन लुथरनी विरोध केला आणि ज्यावेळेस विरोध केला जे लोक त्याच्याकडे आले ते ज्यावेळेस तिथून बाहेर पडले तर त्यांनी ह्या पद्धती घेऊन आले संगती. प्रोटेस्टंट झाले, ते विरोधक झाले की त्या पाळायच्या नाही, पण यांनी त्या जुन्या गोष्टी पाळायला संगती ठेवल्या. त्याचं कारण आहे की वलांडन सण आणि हा जो सण आहे या सणाची सुरुवात एकत्र ज्यावेळेस केली गेलेली आहे त्याच्यामुळे यांनी ह्याला मान्यता दिली आणि मग ते एकत्र येऊन हा दिवस पाळू लागले. 40 दिवसाचा उपवास का करायचा हे ह्या इतिहासात असं लिहिलेलं आहे. पण पवित्र शास्त्र उपवासाबद्दल काय शिकवतं जुन्या करारापासून आपण पाहणार आहोत एकदम लवकर. उपवास या शब्दाचा अर्थ पहिला आपण पाहूया. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास, प्रेज द लॉर्ड. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, म्हणजे देवाच्या सहवासात राहणे असा त्याचा अर्थ आहे. उपास, उपास आणि उपवास याच्यात फरक आहे बरं का. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, जवळ राहणे, जवळ. समजलं ना. आणि उपास म्हणजे उपास, उपास म्हणजे काय उपाशी राहणं थोडक्यात. उपास म्हणजे अन्न सेवन न करणं. काय अन्न सेवन न करणं, अन्न सेवन न करणं बरं का. आता याच्यासाठी जुन्या करारात उपास कोण कोण करायचं आणि कोणी कोणी केलेला आहे बरं का. जुन्या करारात उपास म्हणजे काही न खाणे व पिणे, परमेश्वरापुढे पाप कबूल करणे, परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुर होणं. उपास करणारे जे लोक होते हे उपवास, जवळ आणि वास जवळ राहणारे लोक, देवाच्या समक्षतेमध्ये राहणारे लोक काही न खाणं आणि पिणं करायचे. त्याच्यानंतर परमेश्वरापुढे पाप कबूल करायचे आणि परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुर असायचे. दानिएलाचं पुस्तक 9वा अध्याय 3रं वचन. दानिएलाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 3रं वचन वाचा पाठदिशी, कारण मला ते तुम्हाला पूर्ण आजच्या आज संपवायचंच आहे. थोडं राहिलेलं आहे ते आपण पाहतच आहोत. आणि मग त्यानंतर तुमच्या मनात जर काही प्रश्न येतील तर ते तुम्ही विचारू शकता. काही न खाणे व पिणे. हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना विनवण्या, उपवास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली. हा जुन्या करारात सुरुवात दिसते आपल्याला दानिएल 9 आणि 3 मध्ये. निर्गमामध्ये मोशे, निर्गम याचा 34वा अध्याय 28वा वचन, शास्त्रे याचा 20वा अध्याय 26वा वचन. मोशे याने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. लोक पाप करत होते, पुन्हा देखील देव कोपलेला आहे म्हणून परत मोशेने उपवास केलेला आहे. म्हणजे 80 दिवस मोशेने तर उपवास आणि प्रार्थना केली आणि ते देवाच्या समोर पडून राहिलेला आहे. तो उपडा पडून होता असं देवाचं वचन शिकवतं. मोशे, इस्रायल लोक उपवास करायचे. पहिले शमूएल 7वा अध्याय 6वं वचन, 20वा अध्याय 34वा वचन, 28वा अध्याय 20वा वचन. इस्रायल लोकांचे उपवास, इस्रायल लोक देखील उपवास करायचे. बघा आता या ठिकाणी हा ग्रुप वेगळा आहे. हा निम्रोदचा जो ग्रुप आहे हा वेगळा आहे. हा घराणंच वेगळा आहे. ह्या घराण्याने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. पण देवाच्या वचनामध्ये इस्रायल लोक जे होते, देवाचे लोक होते, त्यांनी कशी उपवास केलेले आहेत बघा. पहिले शमूएल 7वा अध्याय 6वं वचन वाचता येईल कोणाला. नंतर एलियाचा उपवास आहे. पहिले शमूएल 7वा अध्याय 6वं वचन. तेव्हा ते मिस्पात जमा झाले व त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतिले व त्या दिवशी उपवास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. त्या समयी शमूएल मिस्पात इस्रायलाचा न्याय इन्साफ करीत असे. हा इस्रायल लोक म्हणजे आम्ही पाप केलेलं आहे, त्याच्यामुळे ते उपवास करू लागले, देवाच्या समोर येऊ लागले. बघा किती छान रीतीने आहे. उपवास लोक काहीतरी कारणासाठी करायचे. या ठिकाणी
कोप भडकलेला आहे म्हणून मोशेने उपवास केलेला आहे. 40 दिवस नाही, 80 दिवस उपवास केलेला आहे त्यांनी, काही न खाता देवाच्या समक्षतेमध्ये पडून राहिलेला आहे. इस्रायल लोक हे देखील पाप कबूल करून देवासमोर उपवास करत आहे. एलिया पहिले राजे 19 अध्याय 8 वचनामध्ये आपल्याला दिसेल. पहिले राजे 19 अध्याय 8 वचन कोणतरी वाचा. पहिले राजे 19:18. हा, पहिले राजे 19:18 8. तरी पण पहा, 8वं वचन. पहिले राजे 19:8. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. उपवास केलेला आहे त्यांनी. तिथं खाण्यापिण्याला काही मिळालं नाही, पण देवाने त्याला पुरवठा केला. त्याच्यानंतर त्या ताकदीवर तो पुढे गेलेला आहे. एजरा 10वा अध्याय 6वं वचन फार सुंदर आहे. एजराचं 10वा अध्याय 6वं वचन हे जर तुम्ही वाचताल ना तर तुमच्या लक्षात येईल की लोक कशासाठी उपवास करायचे. या ठिकाणी 6वं वचन, एजरा 10वा अध्याय 6वं वचन. मग एजरा देवाच्या मंदिराकडून उठला आणि योहानान बिन एल्याशिब याच्या कोठडीत गेला. तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्न पाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला. लोकांच्या पापासाठी शोक करत होता, उपवास करत होता. लोक उपवास कसे करायचे जुन्या करारात? नेहम्या 9:1 मध्ये देखील आपल्याला दिसेल. दानियल 10वा अध्याय 3रं वचन. हे वचनातले लोक आहेत, जुन्या करारातले लोक आहेत, इस्रायल लोक आहेत. त्यांनी उपवास कसे केलेले आहेत? काही कारण आहेत उपवास करायला. आम्ही देखील उपवास केलाच पाहिजे, पण त्या उपवासाला काहीतरी व्यवस्थित अर्थ पाहिजे, काहीतरी व्यवस्थित एक विषय पाहिजे. त्याप्रमाणे आपण उपवास केला पाहिजे. उपवासाची कारणे जुन्या करारात आपण पाहूया. आता काय कारण आहेत जुन्या करारात बघा. पहिलं कारण, दुःख व शोक प्रगट करण्यासाठी उपवास करत होते लोक. दुःख आणि शोक प्रगट करण्यासाठी लोक उपवास करायचे. आणि त्यासाठी पहिले शमूएलाचा 31वा अध्याय 13 वचन, देवाचा कोप टळावा म्हणून उपवास करायचे लोक. दुसरा पॉईंट, देवाचा कोप टळावा म्हणून उपवास करायचे. म्हणजे देव रागवलेला आहे, आपल्याला भस्म करेल, आणि म्हणून लोक उपवास करायचे. की देव रागवलेला आहे तर देव शांत व्हावा म्हणून लोक उपवास करत होते. पापासाठी व शोक व पश्चाताप यासाठी लोक उपवास करत होते. कुठं आहे ते? योनाच्या पुस्तकामध्ये. आणि योना म्हणजे निनवे शहराने 3रा अध्याय 7वं वचन, योना 3:7 मध्ये निनवे शहराने शोक केला, पश्चाताप केला, उपवास केला, हे आपल्याला दिसतं. बरोबर आहे ना? आणि ज्याच्यासाठी आपण कधीच उपवास करत नाही अशी एक घटना आहे. आणि त्यासाठी एजरा याचा 8वा अध्याय 21वा वचन वाचूया आपण. एजरा याचा 8वा अध्याय आणि 21वा वचन, 8 आणि 21. देवाचा कोप टाळावा म्हणून, दुःख शोक प्रगट करण्यासाठी, पापासाठी शोक व पश्चाताप करण्यासाठी, योना 3:7. आणि एजरा 8:21 मध्ये प्रवास करण्या अगोदर लोक उपवास करत होते. वाचा 21वा वचन, एजरा 8वा अध्याय 21वा वचन. मग मी अहवा नदी तीरी उपवास करण्याचे जाहीर केले. याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. प्रवास करण्या अगोदर आपल्या धनासाठी, आपल्या लेकरांसाठी उपवास करणारे लोक पवित्र शास्त्रात दिसतात, नाही का? आपण 40 दिवसाचे उपवास करतो, फार छान आहे, मी वाईट म्हणतच नाही, कारण उपवास हा फार महत्वाचा आहे. पण त्याचा अर्थ बिघडता कामा नये, त्याचा हेतू बिघडता कामा नये, त्याला रूढी येता कामा नये, नाही का? ती रूढी धरता कामा नये, ती परंपरा म्हणून करायचा काही अर्थ नाहीये. तर इथं जो अर्थ आहे तो नीट लक्षात घ्या. आपण कधी प्रवासासाठी उपवास केलेला आहे का?
कधीच नाही. हा? आपण कधी केला का उपास? प्रवास, माझं धन, माझं लेकरं बाळ सुरक्षित राहावे म्हणून उपास केलाय कोणी? नाही. इथं त्यावेळेचे लोक उपास करायचे, देवाकडून सहाय्यासाठी उपास करायचे. दुसरे इतिहास 20 अध्याय 3 वचन. देवाकडून सहाय्य मिळावं. आणि देवाकडून सहाय्य मिळावं कधी? उपास. आणि 40 दिवस जर आपण उपास केले तर देव सहाय्य काय, इतकं सहाय्य पाठवल की पृथ्वी हलायला लागेल. आज जर 40 दिवस संपूर्ण भारतात उपास होत असतील तर देवाने हलवली पाहिजे का नाही पृथ्वी? दुसरे इतिहास याचा 20 अध्याय 3 वचन. सहाय्य, विजय मिळण्यासाठी, कोणत्याही गोष्टीवर विजय मिळण्यासाठी. शास्त्र याचा 20 अध्याय आणि 26 वचन. शास्त्र 20 आणि 26. आता हे जुन्या करारात. मग येशू ख्रिस्ताने काय शिकवलं उपासाबद्दल? येशूने जुन्या कराराला धरूनच शिकवलेलं आहे. येशूने सगळं काही एकदम तंतोतंत बॅलन्स शिकवलेलं आहे. हे लक्षात घ्या. येशू ख्रिस्त आणि उपवास. स्वतः परीक्षा येण्या अगोदर येशू ख्रिस्ताने उपवास केला. मत्तई 4 अध्याय 2 वचन. मत्तई 4 आणि 2. येशू ख्रिस्ताने परीक्षा होण्या अगोदर उपवास केलेला आहे. मग दुसरं, त्याने उपवासाबद्दल शिक्षण दिलेलं आहे. 6 अध्याय 16 वचन. मत्तई 6:16. येशूने स्वतः उपवास केला तर केला, पण त्याने शिक्षण पण दिलं. मत्तई याचा 6 अध्याय आणि 16 वचन. काय शिक्षण आहे? आपण लक्ष देतो का या शिक्षणाकडे? हे ज्याच्यासाठी आपण उपवास करतो नाही का 40 दिवसाचे, येशू आमच्यासाठी मेला, पण त्यांनी जे शिकवलेलं आहे ते आपण करतो का? त्यांनी काय शिकवलेलं आहे बघा, वाचा. मत्तई सुवर्तमान 6 अध्याय आणि 16 वचन. 6:16. तुम्ही उपवास करिता तेव्हा डोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपणास उपवास आहे असे मनुष्यास दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. बरं, मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. उपवास बद्दल शिक्षण दिलेलं आहे. योग्य उपवास काय आहे हे मत्तई 6 आणि 17 वचनात आपल्याला स्पष्ट दिसत आहे. योग्य कसा उपवास आहे. 17 वचन वाचा त्याच्यातलंच. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, यासाठी की तू उपवास करीतोस हे मनुष्यास दिसावे म्हणून नव्हे, तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हे स्पष्ट लिहिलेलं. येशूने शिकवण दिलेली आहे तुमचे उपवास कसे असावेत. आणि मग आपण जे उपवास करतो हे उपवास याला धरून आहेत का? तोंड धु, खोलीत जा, दार लाव, म्लानमुख होऊ नको, डोक्याला तेल लाव आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. लोकांना सांगत बसू नका मला उपवास आहे, मला उपवास आहे. आता याच्यावर काय काय छान छान बोलता येतं, पण मला हे बोलायचं नाही. मला हे सांगायचं आहे की येशूची शिकवण आम्ही आचरणात आणली पाहिजे. कारण त्यांनी जे उपवास केले, त्यांनी जे शिकवलं ते आम्ही का करत नाही? अरे आम्ही सेमिरामस आणि निम्रोद आणि सेमिरामसचा मुलगा जो आहे त्याच्या ज्या प्रथा आलेल्या आहेत त्या प्रथांना आम्ही महत्व देऊन ते उपवास आम्ही करत आहोत काय? हे 40 दिवसाच्या उपवासाला रेफरन्स कुठं मिळतात? इथं मिळतात. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. बाकी पवित्र शास्त्रात दुसऱ्या ठिकाणी कुठं नाही. येशूने 40 दिवस उपवास केले. परीक्षा अगोदर उपवास केले त्यांनी. त्याच्यावर येणारी परीक्षा होती, त्याला मरायचं होतं मानवाच्या पातकांसाठी, म्हणून त्याने उपवास केले. आज जर तुमच्यावर परीक्षा येत आहे तर तुम्ही उपवासाला बसा. 40 दिवस नाही, 80 दिवस बसा, काही हरकत नाही. तुमच्यावर जर प्रसंग, इस्रायल लोकांवर प्रसंग आला तर मोशेने 80 दिवस उपवास केले. देवाचा क्रोध थांबावा, देवाने यांचा नाश करू नये. आम्ही करतो का? आम्ही करत नाही. आम्ही चुकीचं करतो, चुकीच्याला महत्व देऊ, पण जे वचनात आहे त्याला महत्व देणार नाही. ही आमची फार शोकांतिका आहे. या शोकांतिकेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. वाचूया आपण आणखीन एक. योग्य उपवास काय ते शिकवले. उपवास व प्रार्थना कशी आहे ते शिकवले. आणि एक गोष्ट आहे, दुष्ट आत्मे काढण्यासाठी उपवास करायला लावला येशू ख्रिस्ताने. मत्तई 17:21. दुष्ट आत्मा निघत नाही, उपवास कर, नाही का? प्रेज द लॉर्ड. हे येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या गोष्टी आहेत. आता ह्या मी तुम्हाला 5 पॉइंट सांगितलेले आहे की येशू ख्रिस्ताने काय काय शिकवलेलं आहे. पुढे जाऊया. नव्या कराराच्या मंडळीचे उपवास. नव्या करारामध्ये जी मंडळी होऊन गेली प्रेषितीय काळात त्यांनी कसे उपवास केलेले? बघा, पहिला उपवास येशू ख्रिस्ताने लूक
4 आणि 1 ते 2 वचनामध्ये आपल्याला येशू ख्रिस्ताच्या उपवासाबद्दल सांगितलेलं आहे. प्रेषित पाऊल याने पण उपवास केला. याबद्दल कोणी बोलत नाही. 40 दिवसामध्ये तर मी सांगेल, तुम्ही बोला प्रेषितांनी कसे उपवास केले, येशूने कसे उपवास केले, का केले हे बघा, आणि हे आम्ही केलं पाहिजे. पाहूया आपण प्रेषित उपवास. पाऊल काय उपवास करतो बघा. प्रेषित 9:9 मध्ये 10वा अध्याय 30वा वचन, नंतर 2 करिंथ 6वा अध्याय 5वं वचन, 11वा अध्याय 27वा वचन. पावलाचे उपवास 9:9 10वा अध्याय 30वं वचन, आणि 2 करिंथ 6वा अध्याय 5वं वचन, 11वा अध्याय 27वा वचन. उपवासाबद्दल आपल्याला दिसतं. प्रेषितांनी पावलाने खूप उपवास केलेले. पाऊल व बर्नबाने पण उपवास केले. प्रवासात असताना उपवास झाले. त्यांची भूक म्हणजे पुष्कळ छळ झाला, त्रास झाला. काय म्हणते 11 अध्याय 27वा वचन 2 करिंथ. पाऊल व बर्नबा प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 3रं वचन. वडील वर्ग 14वा अध्याय 23वा वचन प्रेषितांची कृत्य. कर्नेलियस प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 30वा वचन. कर्नेलियसने देखील उपवास केला. हे लोक उपवास करत होते. हे पवित्र शास्त्र शिकवतं आपल्याला. बघा, येशूच्या सेवा कार्यामध्ये 3 वलांडन सण होऊन गेलेले आहेत. मी संपवतो या ठिकाणी. येशूच्या पूर्ण रीतीने सेवा कार्यामध्ये 3 वलांडन सण गेले. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा इसवी सन 26 ते 27च्या दरम्यान झालेला आहे. आणि येशू ख्रिस्ताने फक्त 3 वर्ष सेवा केली. म्हणजे त्याला वधस्तंभावर मारलं. त्याला इसवी सन 30 ते 33च्या दरम्यान येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारलेलं आहे. त्याच्या 3 वर्षाच्या काळामध्ये त्याने जे शिक्षण दिलं, त्या शिक्षणावर प्रेषितीय कार्य हे आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ती जी पद्धत आहे ती आम्ही काय केलेली, मारून टाकलेली आहे. कारण आम्ही त्याला महत्व देत नाही, आम्ही त्याला प्राधान्य देत नाही. आम्ही कशाला प्राधान्य देत आहोत या दिवसांमध्ये आम्ही विचार केला पाहिजे. आणि मी तुम्हाला तर निश्चित सांगेन की याच्यावर विचार करा, आम्ही कशाला प्राधान्य देत आहोत. उपासाला कोणत्या पद्धतीच्या उपासांना आम्ही प्राधान्य देतो आणि का देतो यावर आम्ही चर्चा केली पाहिजे, याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे. आणि मग आम्ही पुढे चाललं. उपवास करणं वाईट नाही आहे. तुम्ही 40 दिवस करा, 50 दिवस करा, 60 दिवस करा, 100 दिवस करा. आम्ही असे लोक पाहिलेले आहेत, बिना अन्न पाण्याचे 120 दिवस उपवास करणारे लोक पाहिलेले आहेत. 40 80 दिवस उपवास करणारे लोक आहेत. देवाचे लेकरं आहेत. प्रेज द लॉर्ड. आम्ही तुम्हाला सांगतो, आपल्यामध्ये बसलेले आहेत पास्टर कदम. त्यांना उपास सांगा, त्या उपासाने त्यांचे म्हणजे विकनेस झालं. त्यांना इतके उपास ते करायचे. आता त्यांना जरा वेगळ्या गोष्टींमुळे थांबावं लागलेलं आहे. नाही तर ते उपास म्हटल्यानंतर ते उपासाला कधीच घाबरले नाही. आणि त्यांच्या जीवनातील उपासाचे दिवस खूप स्ट्रॉंग असायचे. ते खोली सोडून जात नाही उपासाच्या दिवसांमध्ये. असं आम्ही पाहिलेलं आहे ब्रदर कदम यांच्या सेवेमध्ये, नरेश कदम यांच्यामध्ये. उपवास करणं या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, पण त्या रूढी नसाव्यात असं मला म्हणायचं. त्या परंपरा आहेत, पवित्र शास्त्रातल्या परंपरा आणि माणसाने निर्माण केलेल्या परंपरा याच्यात फरक आहे. आणि हा फरक आम्ही ओळखला पाहिजे आणि आम्ही पुढे गेले पाहिजे. आता उपवास करणं, आता मी 5 वचनं देतो उपवास करण्याबद्दलचे, ते लिहून घ्या. आणि त्याचं कर्तव्य काय ते पण लिहून घ्या. उपवास करणं याचं स्तोत्र 35:13, 69:10, 35:13 उपवास करणे. एक वाचू दे, आपण पुढे जाऊया नाही का. स्तोत्र 35:13 संपत आहे. माझा टाइम संपला आणि मी या ठिकाणी थांबणार आहे. मी खूप लोकांना फोन करून आमंत्रित केलं, या आणि यावं, सर्वांनी शिकावं, आपली स्वतःची उन्नती करावी, आपल्या मंडळीत जाऊन उन्नती करावी. मंडळीमध्ये अशिक्षित लोक आहेत त्यांना शिकवावं आणि मंडळी परिपक्व करावी, असा आमचा उद्देश आहे या बायबल स्टडीचा. स्तोत्र 35 आणि 13. स्तोत्र 35 आणि 13 वचन काय बघा. मी तर त्याच्या आजारात गोंताट नेसत असे, मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. स्तोत्र करता कारण आहे ते उपवास. कारणे काय उपासाची बघा.
तर ती परत आली त्याची प्रार्थना. 69:10 स्तोत्र 69:10. यशया 58:3. यशया 58:3 तर तुम्हाला स्पष्ट रीतीने सांगल उपासाच्या दिवशी काय करायचं, उपास कसे करायचे, उपासाचं काय, उपासाचं काय नाहीये, काम करायचं का, बाऱ्या करायचे का, भांडणं करायचे का, उपासाच्या दिवशी स्पष्ट लिहिलेलं आहे यशया 58 आणि 3 मध्ये. 58व्या अध्यायामध्ये उपासाबद्दल इतकं छान आहे की तुम्ही आपल्या घरी बसून वाचा की मग त्याच्यातून परीक्षण करा की मी उपासाच्या दिवशी काय करतो. का येशू ख्रिस्ताने सांगितलं ते करतो का यशयामध्ये 58वा अध्याय 3ऱ्या वचनाच्या पुढे सांगितलेल्या त्या गोष्टी करतो का येशूने सांगितलेल्या गोष्टी करतो, याचं निरीक्षण परीक्षण करा. इर्मया 14:12, जकर्या 7:5 आणि मत्तई 9:15 हे जे रेफरन्स आहेत उपास करणे याबद्दल आहे. दुसरं त्याचं कर्तव्य काय आहे, उपासाचं कर्तव्य, त्याचे कर्तव्य काय. इर्मया 14:12 नंतर परत जकर्या 7:5, मत्तई 9:15. काही रेफरन्सेस जर तुम्ही घरी गेल्यावर लक्षात नाही आले तर मागचे पुढचे पाहत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात लिंक लक्षात येईल असं मला वाटतं. त्याचे कर्तव्य, उपासाचं कर्तव्य योएल 1:14, योएल 2:12, मत्तई 6:17-18, होशे 2रा अध्याय 6वं वचन, 14वा अध्याय 1लं वचन होशेचं, इर्मया 4:1, एहेजकेल 33:11 हे त्याचं कर्तव्य आपल्याला दिसतं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्ही एकत्र आलात आणि हा समय तुम्ही आपला महत्वाचा समय दिला आणि आपण जे काही शिकत आहोत त्यामध्ये जर तुमच्या समोर काही प्रश्न येत असतील तर विचारण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे ते मी पुन्हा सांगेन. काही पुस्तकांमधून आम्ही रेफरन्स काढलेले आहेत, काही पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यातून मिळालेली जी माहिती आहे त्या माहितीनुसार मी तुमच्या समोर या सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत. मी शब्दकोशामध्ये जी माहिती मिळालेली त्याच्यातून तुम्हाला सांगितलेलं आहे आणि विल्मिंग्टन गाईड टू द बायबल या गाईड मधून पान नंबर 213-14 ही माहिती तुम्हाला मी सांगितलेली, इस्तारची माहिती, तम्मूजची माहिती, या गोष्टींची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यावर विचार करा आणि याच्या सुरुवाती कशा कशा झाल्या आणि आम्ही कोणती सुरुवात पाळत आहोत. येशूने शिकवलेली का मोशेने जे गोष्टी केल्या, जुन्या काळात इस्रायल लोकांनी ज्या गोष्टी केल्या, त्यांनी उपवास केले ते आम्ही महत्वाचे धरायचे का तम्मूज आणि निम्रोद यांच्या कुशाचा मुलगा निम्रोद आणि सेमीरामस यांचा मुलगा जो आहे तम्मूज याच्या ज्या पद्धती आलेल्या त्या धरायच्या. आम्ही ठरवायचं ते आम्ही कोणत्या गोष्टी मान्यता द्यायची, कशाला मान्यता द्यायची. हे तुम्ही आज हे लक्षात घ्या की आम्ही कशाला मान्यता, कशाला महत्व दिलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी आम्हाला कधी कोणी शिकवल्या नाही किंवा शिकवलेली असतील, मग शिकवल्यानंतर मग अतिरेकी म्हटलं जातं. आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या मग म्हणतील काहीतरी वेगळं शिकवत आहे. मी काहीच शिकवलेलं नाही. माझं मी देवाची वचनं जशीच्या तसे तुमच्या समोर मांडलेली आहे आणि जो इतिहास आहे तो तुमच्या समोर मांडला. तुम्हाला निम्रोद माहित आहे, त्यामध्ये फक्त सेमीरामसचं नाव तुमच्या बायबलमध्ये सापडत नाही, पण तम्मूजचं नाव आहे हे लक्षात घ्या. तम्मूजासाठी शोक केला, हा मेला, मग मेल्यानंतर शोक केला आणि मग त्यांनी उपवास धरले 40 दिवस आणि मग पुढे झालेले. म्हणजे टी आकाराचा केक का कापायचा का नाही कापायचा, अंडे खायचे का नाही खायचे, हे सगळं कॅथलिझम मधून आलेलं आहे. तर यावर सगळ्यांनी विचार करा आणि आम्ही या गोष्टी शिकलेलो आहोत. इतरांना शिकवा की उपवास करा पण त्याला कारण ठरवा. उपवास करा पण त्याचे योग्य कारण देवासमोर ठेवा. आपल्याला येशूला वधस्तंभावर दिलं म्हणून 40 दिवस उपवास करायचा नाही. येशू पुनरुत्थित झाला आणि त्यांनी जे शिकवलेलं आहे त्याच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी त्याबद्दल उपवास करा. प्रेज द लॉर्ड. आपली स्वतःची उन्नती करण्यासाठी उपवास करा, भूत काढण्यासाठी उपवास करा, नाही का, शोक करण्यासाठी उपवास करा, प्रवास करण्यासाठी उपवास करा, सुरक्षितता असावी म्हणून उपवास करा, लोक पश्चाताप करत नाही त्यासाठी उपवास करा, आणि पिढा आलेल्या आहेत तर त्यासाठी उपवास करा की ह्या पिढा जाव्यात म्हणून.
ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला दिलेलं आहे देवा येशूने आणि नव्या करारात आणि जुन्या करारात. तर आपण त्याप्रमाणे पालन करावं आणि आपलं आत्मिक जीवन चांगलं दष्टपुष्ट करावं ही माझी देवाच्या वचनाची इच्छा आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.